नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण कोथिंबीरचे पराठे करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर कशा पद्धतीने कोथिंबीरचे पराठे करायचे आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार असेल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा। आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला जास्त बघायला मिळते, त्यामुळे ही पौष्टिक पण आहे। जे लोक जास्त करून डाएट घेतात त्यांना पण हे नाश्त्याला किंवा जेवणालाही ते खाऊ शकतात, बरोबर। ह्याच्यात कोथिंबीर घातल्यामुळे हे पौष्टिक पराठे आहे, ज्यामुळे ह्याच्यात तेल पण नाही आहे, त्यामुळे ह्याच्यात तुम्हाला जास्त वजन वाढायसारखं असा पदार्थही नाही आहे। तुम्ही हा व्यवस्थित खायला, ह्याला नाश्त्याला आणि जेवणालाही सर्व करू शकता। तर अशा पद्धतीने आपण पराठे करणार आहे। तर चला बघूया पुढे कशा पद्धतीने करायचं आहे। तर सर्वप्रथम तर कोथिंबीरच्या पराठ्यासाठी मी कोथिंबीर घेतली, ती बारीक चिरून घेतली आहे आणि त्याच्याबरोबर धना पावडर, जिरं घेतलेत आणि एक लिंबू घेतला आहे आणि गार्लिक पेस्ट आहे आणि हिरवी मिरची, लसूण ह्याचं मी मिक्सचर केलं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायला लागेल, एक कढईमध्ये एवढ्या मापाचं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। तर 2 वाटी गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला 1 चमची बेसनाचं पीठ घ्यायचं आहे। जास्त घ्यायचं नाही, 1 चमचीच घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर, गार्लिक पेस्ट, जिरं घालूया, जरासंच घालायचं आहे। आणि हा जो मिरचीचं मिश्रण केलं आहे ना, त्याच्यात पण मी जिरं घातलेलं होतं, लसूण आणि मिरची आणि जिरं होतं ते घातलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमची हळद, 1 ते 1.5 चमची मीठ घालायचं आहे आणि हा लिंबूचा रस ह्याच्यात घालायचा आहे। लिंबू पिळून घेताना आपण हात खाली ठेवायचा, म्हणजे त्याच्या बिया पण त्याच्यात पडणार नाही। त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिर्च पावडर असते ना, ती घालायची 1 चमची, 1 मोठी चमची आणि 1 चमची साखर घालायची आणि 1 चमची तेल घालायचं। आता याला सगळं आधी मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर मग थोडं पाणी घालून आपण हे चांगलं आपण कणिक मळून घेऊया। आता हे मिक्स झालंय मसाला। आता ह्याच्यामध्ये आपली चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरून घेतली आहे आणि धुवून चिरून घेतली आणि मग आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। आता ही कोथिंबीर कशी आपण हे पाणी काढलं तरी त्याच्यात जरासं मॉइश्चर राहते। आणि एक सिक्रेट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला लास्टला 1 चमची दही घालायचं। आता हे सगळं तुम्ही मिक्स करा आणि मग थोडं पाणी घाला आणि मग चांगलं कणिक मळून घ्या। प्रकारे घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे, एकदम कडक घट्ट नाही, मीडियम आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि आता हे ना, ह्याच्यावर जरासं आपण आहे ना तेल घालूया। जर तेल नाही घातलं ना तर हे कणकेचा वरचा थर आहे ना, हे होतो, सुकतो। चांगलं आपण ह्याच्यात तेलात मळून घेऊया। आता हे मळल्यानंतर झाकून ठेवूया, 1-5 मिनिटं झाकून ठेवूया। आता 5 मिनिटं झालेत आपले। आता हे बघा चांगलं नरम झालेत। आता ह्याचे गोळे करूया। असे 18 ते 20 आपले ह्याच्यात गोळे होतील।
तर हे अशा प्रकारे गोळे करून घ्या आणि मग लाटून घ्या. तर आता आपण लाटून घेऊया. आणि गोळे करताना जर चिकटत असेल ना, जरासं तेल लावून घेऊया हाताला, म्हणजे चांगले चिकटणार नाही आणि चांगले व्यवस्थित गोळे होतील. तर आता आपण लाटायला घेऊया. आता पाटावर आहे ना जरासं आपण हे लावूया, पीठ लावूया, कणिक, आणि लाटून घेऊया. पीठ कमीच लावायचं. साईडनं चांगलं पातळ लाटून घ्यायचं. तर हे अशा प्रकारे आपलं पातळ लाटले बघा. तर ही आपली एक लाटून झाले. अशा तुम्हाला लाटून आहे ना एका ताटात ठेवायच्या. कारण की कसं आहे, आपण जेव्हा हे पराठे बनवतात ना पातळ असतात तर लगेच भाजले जातात. तर एका सकट आपण 4-5 जर लाटून ठेवले तर लगेच आपलं पराठे तयार होतील. म्हणून मी आता सगळे लाटून घेते. आता आपले हे पराठे लाटून झाले. आता गॅसवर आपण एक तवा ठेवलाय. आता याला आधी पहिल्या पराठ्याला जरासं तेल लावून घ्यायला लागते, नाही तर ते खाली लागतं. नंतर तुम्ही कमी तेल लावलं तर चालते. जर कुठे बाहेर जाणार असेल तर तेव्हा जर तुम्ही हे पराठे करणार असेल तर जरा तेल कमी लावायला लागतं का, जेणेकरून ते 15 ते 20 दिवस राहतं. आता तेल गरम झालं आपला तवा. आता हे पराठा मी टाकलाय. गॅस जरासं मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे. जरासंच तेल लावायचं आहे. खाली तेल लागलंय आणि कडेकडेने चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशा प्रकारे आपले कोथिंबीरचे पराठे झाले आहेत. तर तुम्ही व्यवस्थित असंच ज्याप्रमाणे तुम्हाला सामग्री सांगितले ते वापर करून तुम्ही घरी बनवा आणि कसे होतात ते मला नक्की कळवा. जरा लालसर झाले की मग तुम्ही काढा. अरे बघा चांगले लाल झाले. तर हे आता तुम्ही काढू शकता. आता असे सगळे भाजून घ्या. तर अशा प्रकारे आपले पराठे झाले आहेत. टोटल 20 ते 21 पराठे झालेत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला करायचे. तुम्ही हे तुपासोबत पण सर्व करू शकता. दह्याबरोबर पण तुम्ही सर्व करू शकता. जर हे दही किंवा तूप नसेल तर तुम्ही लोणच्या बरोबर पण सर्व करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला कोथिंबीरचे पराठे बघायला मिळणार. बघा हे पहा, जराही तेलकट वाटत नाहीये, चांगली सुरळी व्हायला लागले. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. आता ह्याच्यामध्ये आपण हे बघा तोडलं तरी तुटलं जाते चांगलं, आणि असं केलं तरी तुटलं जात नाहीये. तर हे व्यवस्थित आपले पराठे झाले आहेत. हे बघा असं सुरळी करून पण तुम्ही मुलांना
टिफिनमध्ये देऊ शकता। तर अशा पद्धतीने आपले पराठे झाले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।